आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातमी। धनंजय मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी। करुणा मुंडे प्रकरणामधील कोर्टाच्या आदेशाला धनंजय मुंडेंचं आव्हान। करुणा मुंडेंना 2 लाखांची पोटगी देण्याचे वांद्रे कोर्टाचे आदेश। सर्वजण अलर्टवर आहेत, गडबड करू नका। वादामध्ये अडकलात तर मंत्रिपद गमावून बसाल। अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सूचक इशारा। विधान परिषदेच्या नव्या आमदारांचा आज दुपारी 1 वाजता शपथविधी। संजय खोडके, चंद्रकांत रघुवंशी, संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेणार। विधानसभा उपाध्यक्षपदाचा निर्णय आज होण्याची शक्यता। विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे की राजकुमार बडोले याकडे लक्ष। विधानसभा उपाध्यक्षपदी अनिल पाटील यांच्या नावाची देखील चर्चा। प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब। कोरटकरच्या याचिकेची प्रत अद्याप मिळाली नाही, सरकारी वकिलांची माहिती। कोल्हापूर पोलिसांकडून विदर्भात फरार कोरटकरचा शोध सुरू। कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरचा नागपुरात देखील शोध। काल पहाटे प्रशांत कोरटकरच्या घरावर कोल्हापूर पोलिसांचा छापा। नागपूर आणि विदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कोरटकरचा शोध सुरू। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश परमवीर सिंग यांनी दिले। संशयितांच्या वकिलांचा कोर्टात दावा। दरम्यान मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची एनआयएच्या न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी सध्या सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिकला जाण्याची शक्यता। आगामी कुंभमेळ्यासाठी सीएम विविध विभागांचा आढावा घेणार। काही ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार असल्याचं देखील नियोजन। औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवे यांची टीका। शंभूराजांच्या मारेकऱ्याभोवती जणू किल्लाच उभा केला, आता फक्त लष्कर लावायचं बाकी राहिलंय। ट्विट शेअर करत अंबादास दानवेंची सत्ताधाऱ्यांवर टीका।